नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे. आपण पाहता ऍक्टिव्ह राजकारणचा व्हिडिओ. या संदर्भामध्ये आपण एक महत्त्वपूर्ण विषयावर आज राजकीय विश्लेषण घेणार आहोत. तो आजचा महत्त्वाचा विषय आहे. भारत देशांसाठी किंवा भारतासाठी महत्त्वपूर्ण असा विषय आहे. तर तो विषय असा आहे, बिग ब्रेकिंग न्यूज, 80वा स्वातंत्र्य दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण, 5 मोठ्या घोषणा, विकसित भारत 2047. आता 2047 पर्यंत सत्ता राहिली तर काय होईल ते पाहूया. चला तर पाहूया आजच्या राजकीय विश्लेषणाच्या बाबतीत संपूर्ण माहिती. लाल किल्ल्यावरून 80व्या स्वातंत्र्य दिनाचे पीएम मोदीचे लाल किल्ल्याहून ऐतिहासिक हे भाषण आणि त्या भाषणाचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओतून देणार आहोत. चला तर पाहूया याबाबत संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल तसेच ऍक्टिव्ह राजकारण मध्ये आपले सर्वांचे स्वागत. भारताने आज 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12व्या वर्षी देशाला संबोधित केले. ज्या मुद्द्यावर संबोधित करायचे होते ते मुद्दे सोडून वेगळेच मुद्दे येथे प्रत्यक्षात घेण्यात आले. या भाषणाचा केंद्रबिंदू होता 2047 भारत. पण 2047 भारत पर्यंत किती जणांची सत्ता येईल हे सांगता येत नाही, किंवा हेच सरकार राहील हे सांगता येत नाही, कारण परिवर्तन हे कालानुसार घडत असतं. चला तर पाहूया. त्यांनी 5 सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण केलं. तर पंतप्रधानांनी भाषणाची सुरुवात पुढील प्रमाणे केली. स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद जवानांना नमन करून त्यानंतर त्यांनी 7 महत्वाच्या मुद्द्यावर भाषण केले. त्यातील मुद्दा क्रमांक 1, नागरिकाचा सहभाग आणि नवभारत. नवभारत घडवण्यासाठी नागरिकाचा सहभाग पाहिजे असा त्यांचा मुख्य हेतू या विश्लेषणातून होता. पीएम म्हणाले की तुमच्या विचाराचे माझे भाषण आहेत. खरंच त्या विचाराचे भाषण आहेत काय? माय गव्हर्नमेंट नमो ॲप वर 26 जून ते 12 ऑगस्ट दरम्यान आलेल्या लाखो सूचनांचा त्यांनी उल्लेख केला आहे. सहभागी लोकशाहीवर भर दिला आहे. म्हणजे नागरिकाच्या सहभागाने लोकशाही सुदृढ होईल असा म्हणण्याचा अर्थ आणि विश्लेषण आहे. तर मुद्दा क्रमांक 2, युवा आणि जेन झेड. तरुणांना विकसित भारताचे शिल्पकार म्हणत. आता तरुण हे भारताचे शिल्पकार, भावी नागरिक आहे. ते म्हणून पीएम यांनी स्टार्टअप, कौशल्य विकास, नोकरी निमित्त नवनवीन योजनाची घोषणा केली. झेडेनला केंद्रस्थानी ठेवण्यात आले. आता कोणत्या निर्मितीच्या, नोकरीच्या योजना घोषित केल्या त्याचा संपूर्ण उल्लेख नाही. मुद्दा क्रमांक 2 झाल्यानंतर तिसरा मुद्दा, ऊर्जा स्वातंत्र्य. सगळ्यात मोठी घोषणा. पीएम म्हणाले भारत दरवर्षी 12 लाख कोटी रुपयांची ऊर्जा आयात करतो. 2047 पर्यंत आपल्याला ऊर्जा स्वातंत्र्य मिळवायचे आहे. सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि इथेनॉलवर भर देण्यात आला. मुद्दा क्रमांक 4, नारी शक्ती म्हणजे स्त्री शक्ती सबलीकरण. महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय. देशातील सर्व सैनिक शाळा व मुलींसाठी खुल्या
तर महिला उद्योजकासाठी नवीन निधीची घोषणा, नारी शक्तीला विकसित भारताचा पाया आहे. असे म्हटले तर आज नारी शक्ती फार मोठी आहे, परंतु प्रत्येक दिवशी वर्तमानपत्राचं पान उकला या लहान मुलीवर किती अत्याचार होत आहेत. कमीत कमी भारतातील सर्व पेपरचा विचार केला तर 1000 न्यूज फक्त नारी शक्तीवर अत्याचार होत आहेत. त्याचा उल्लेख कुठेही नाही. 5वा मुद्दा तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरता. AI सारखे सेमीकंडक्टर. आता सेमीकंडक्टर हे मिसाईल असतात आणि मिसाईलला हवेत सोडण्यासाठी म्हणजे अंतराळ क्षेत्रात सोडण्यासाठी जागतिक नेता बनायचं आहे. सेमीकंडक्टर हे अत्यंत महत्वाचे असतात आणि ते बनवत आपण सदृढ होऊ आणि बनवत आहोत. पण PM म्हणाले की कोविड काळातील लस निर्मितीचे उदाहरण दिले. इतर 2 मुद्दे, राष्ट्रीय एकता ही तर आहेच, कधी नाही. सद्भाव आणि धर्माच्या नावाने हिंसा नाकारणे यावर भर. म्हणजे राष्ट्रीय एकतासाठी सर्वांनी एकत्र या, सद्भावासाठी एकत्र या, धर्माच्या नावाने हिंसा नाकारणे यावर भर दिला. तसेच जल जीवन मिशनचा आढावा घेत प्रत्येक घरापर्यंत नळाचे पाणी उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल असे सांगितले. काल एकाच नंदुरबार जिल्ह्यातील एक उदाहरण मला आठवले आणि ते पाहिलं काल मी. त्या गावामध्ये अगदी गुजरातच्या सीमेवर असणाऱ्या गावात ऊर्जा दिसते आहे, इलेक्ट्रिसिटी दिसते आहे, पण त्या गावामध्ये अजूनही विद्युत पुरवठा नाही. आणि आपल्याला 2047 मध्ये भारत महाशक्ती बनायचं आहे आणि असं संबोधलं आहे. पण खऱ्या अर्थाने जर निष्कर्ष पाहिला तर थोडक्यात या भाषणाचा संदेश होता संकल्प ते सिद्धी. संकल्प, त्याने एक संकल्प केला आहे तो सिद्धीस नेणे. आता केलेला संकल्प मोदी साहेबांनी लाल किल्ल्याहून भाषणात सांगितला आणि त्याची सिद्धी करण्यासाठी 2047 पर्यंत पूर्ण होईल. संकल्प आणि सिद्धी यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आळसाचा डोंगर असतो आणि तो आळसाचा डोंगर आपण दूर करू का? 2047 मध्ये 100वा स्वातंत्र्य दिन विकसित भारत म्हणून साजरा करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे. तसे योगदान देतातच नागरिक. असे आवाहन PM म्हणजे प्राईम मिनिस्टर पंतप्रधान यांनी म्हटले. न भूतो न भविष्यतो. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ सुंदरमय हो. भूतकाळ हा सुंदर तर नाहीच. वर्तमान काळ कसा चालतो आहे तुम्ही गेल्या 3 महिन्यापासून पाहताय. भविष्यात काय घडेल आणि याचा समन्वय होईल का, हा एक महत्वाचा मुद्दा विश्लेषणाचा आहे. तुम्हाला PM मोदीच्या कोणत्या घोषणेची सर्वात जास्त फायदा होणार आहे हे मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. अशाच राजकीय विश्लेषण आणि सरकारी निर्णयासाठी ऍक्टिव्ह राजकारण YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझे कुटुंब 140 कोटी भारताचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र यांचं एक देश हे कुटुंब आहेत. 140 कोटी जनतेचं आहेत आणि या मंत्राचा आपण भेटूया पुढील व्हिडिओ. म्हणजे पुढील व्हिडिओमध्ये आपली मुख्य बातमी असेल 140 कोटी भारतीयासाठी माझं कुटुंब म्हणजे पंतप्रधान एक कुटुंब मानून कोणती प्रगती करते यावर विश्लेषण हे आपण पुढील व्हिडिओत घेणार आहोत. आणि म्हणून जय हिंद, वंदे मातरम. Thank you very much for watching this video.